आमचे उत्तर गोंयचे अध्यक्ष आणि युवा नेते बाब दीपक कलंगुटकर विधानसभा सोंपून 2 दीस जाले आणि ह्या पावसाळी अधिवेशनात जे 15 दीस चल्ले 3 आठवड्याक हातून आमचे अध्यक्ष बाब विजय सरदेसाय हांच्यांनी एक जो प्रोग्राम राबयल्लो आमचो आवाज विजय म्हणून पेडणे ते काणकोण मेरेन आनी थंय जे विशय आयिल्ले ते यशस्वीपणान तांच्यांनी वेगवेगळ्या तरेन ते मागीर स्टार्ड प्रश्नाच्या माध्यमांतल्यान आसूं अनस्टार्ड माध्यमांतल्यान आसूं 0 आवराच्या माध्यमांतल्यान आसूं किंवा प्रायवेट मेंबर एज्युकेशनाच्या माध्यमांतल्यान आसूं किंवा कॉलिंग अटेन्शनाच्या माध्यमांतल्यान आसूं जंय जंय मेळूंक शकताले थंय थंय ते इश्यूज जे आसात ते आमच्या अध्यक्षान घेतले आनी सारांश जर तुमी आतां काडलो विधानसभेच्या सत्रा नंतर आनी जर भर बाजारांत तुमी गेले पेडणे ते काणकोण पर्यंत जाल्यार लोक तुमकां सांगतात की लोकांचे इश्यूज कोणें घेतले ते लोकांचो आवाज म्हणून कोण विधानसभेन उलयलो आनी लोकांचे प्रश्न कोणें तडेक लावपाचो प्रयत्न केले आनी काही बाबतींत ऑर्डर्सूय हाडल्यो हे आमी सांगनात हे तुमी पेडणे ते काणकोण पर्यंत जर खंयच्याच बाजारांत वचशात किंवा टिट्यार वचशात किंवा खंयच्या एका चायेच्या हॉटेलार वचात हे तुमकां तुमी स्वता सर्वे करून पळयात जाल्यार तुमकां लोकां कडल्यान हें कळून येतलें. सरकार म्हणटालो की हे सरकार अंत्योदय सर्वोदय आनी ग्रामोदयाचें सरकार पूण जशे तरेन हें सरकार ह्या तिनूय पावंड्याचेर काम करना हे विधानसभेंत आमच्या अध्यक्षान जनते मुखार दवरलें. आतां उत्तर गोंयच्या संदर्भांत जे आसा हे डिटेल तुमकां आमचो उत्तर गोंयचो अध्यक्ष बाब दीपक कलंगूट सांगतलो. ताच्या नंतर जे बाकीचे इश्यूज जे आसात दक्षिणेचे म्हणा आनी ओवरऑल ते तुमकां हांव ब्रीफ करतां. परत एकदा सगळ्या पत्रकार भाव आनी भयणांचें स्वागत करता. विधानसभेच्या पयलीं म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या पयलीं जेन्ना आमी आमचो आवाज विजय ही संकल्पना घेवन गोंयभर भोंवले तेन्ना पूर्ण तालुक्या कवर करीत आसतना आमी सादारण 40 कॉन्स्टिट्युएन्सीक आमी पावल्ले आनी थंय जे विशय येयल्ले जो आवाज जो येयल्लो तेंचो आवाज हो आमचो गोवा फॉरवर्ड पार्टीचो चीफ विजय सरदेसाय हो विधानसभेच्या फ्लोराचेर सो तेंचो आवाज जावन जेणे जे सगळे जे समस्या जे प्रश्न जे आयकोन घेतलेले ते मांडपाचो एक योग्य रित्या प्रयत्न केलो. ऑफिशियली जरी तांकां टायटल नासलें तरी ते अपोजिशन लिडर कसोच तेंच्यांनी ह्या पावसाळी अधिवेशनाच्या फ्लोराचेर तेंच्यांनी आपलो रोल केला. पूर्ण गोंयभर फिरत आसतना जेन्ना उत्तर गोंयांत जेन्ना ते फिरल्यात तेन्ना सगळे तालुके जेन्ना कवर करताले तितूंतले सादारण म्हाका दिसता 100% जरी विशय हाडपाक जरी ना मेळ्ळे तर सादारण 80% विशय हे तेंच्यांनी हावजाच्या फ्लोराचेर मांडपाचो प्रयत्न केलो. लोकांच्यो भावना जाल्यो की विजयाक पळयतना एक आशेचो किरण कसो पळोवपाक लागले आनी बहुतेक विशय तेंच्यांनी जे हाताळ्ळे त्या वेळाचेर तेंच्यांनी त्याच वेळार ताका न्याय दिवपाचो प्रयत्न केला. म्हणजे अनेक गोश्टी हांव तालुका वायज मागीर सांगता वयताना पण त्याच बरोबर जेन्ना लोक तांकां पळयतात तेन्ना सादारण 2200 असेंब्ली नंतर जर आमी पळयलें जाल्यार अशें दिसतालें की गोंय हें हातीभार वयता काय कितें काय म्हणून. पूण खूब कडेन जशें आतां दुर्गादास बाबान म्हटलां की काना कोपऱ्यान आयकपाक मेळटा. खूब कडेन आमी जेन्ना गांवांतसून येता तेन्ना अशेंच म्हणटाले की मनोहर भाईच्या रुपान परत कोण तरी आमकां एक लिडर गोंयांक मेळटा गोंयकारपण सांबाळणारो म्हणून. आनी तें जर आमी पळोवपाक गेले जाल्यार जेन्ना आमी तालुका वायज जेन्ना आमी हो उपक्रम राबयलो तेन्ना उत्तर गोंयसून आमी पयलें सुरू केलें हें पेडण्यांतसून सुरू केलें आनी पेडण्यान आमकां याद जाता की आमी ह्याच असेंब्ली सेशनाच्या पयलीं जेन्ना आमी पत्रकार परिशद घेतलेले आनी तेचे फुडें आमी उलयल्ले की थंयसर भेटसयणार अनेक समस्या फॉर एग्जांपल तुयेंचें CHC जें आसा आनी ताका लागून नवीन हॉस्पिटलाचें बिल्डींगचें बांदकाम चालू हें सादारण 17 जालां तें अपूर्ण आसा आनी तें पूर्ण करचें म्हणून थंयसरल्या लोकांनी आवाज उठयल्लो आनी तो विशय जेन्ना आमी घेतलो हातीन त्या वेळाचेर थंयसरले स्थानीक आमदार हेंच्यांनी आरोग्य मंत्र्याची भेट घेतली आनी त्याच्या नंतर
खरं म्हणजे जाल्यार ते GSIDCची भेट घेवपाक जाय आसली, कारण ते अजूनही हॉस्पिटल हे आरोग्य खात्याक सुपूर्द केल्लें ना. पण तो विशय सुद्धा आमचो पार्टी चीफ यांच्यांनी हातीन घेतलो आणि तेचेर थंय मागीर आमकां वेगवेगळी आमकां थंय आश्वासनां मेळ्ळी. तेचे येणाऱ्या काळान आमकां पळोवपाक मेळटलें की ते खंय पावतात ती. तेच्या नंतर आमी पळयलें जाल्यार थंयसरलो CISFाक जी जमीन एक्वायर केल्ली आसा, थंयसरलो ओवरऑल जो थंयसरली डेमोग्राफी चेंज जावपाची आसा त्या संदर्भात ते उलयले. तेच्या नंतर मोठ्या संख्येन थंय पेडणे आनी आजूबाजूच्या भागांतले कदंबा कॉर्पोरेशनाचे जे स्टाफ येयल्ले रिटायर्ड, तेंच्यो ज्यो आफ्टर रिटायरमेंट तेंच्यो ज्यो कितें मागण्यो किंवा जे तेंच्या लागून जे कितें तेंच्यो समस्या, तेंच्या लागून जे कितें तेंचो जो फंड्स वगैरे जो दिणारो आसता पळय, तो कित्येक वेळा दुर्लक्षित केल्लो आसलो. तेचेरूय आवाज जालो, तेचेरूय आश्वासनां मेळ्ळी. तेच्या नंतर आमी पेडण्यांतलो जो मोठो प्रकल्प आसा, जी इलेक्ट्रॉनिक सिटी, जेतून वेगवेगळे मोठमोठे क्लस्टर्स येतले, ती सगळी तेची पूर्ण हें जाल्ली रुपरेषा आखलेली आसा. भितरले सगळे रस्ते तेचे ब्युटिफिकेशन केल्ले आसा, पण तेका हायवे वयरसून कनेक्टिविटीच ना, म्हणजे रस्तोच ना तेका. तोय विशय विजय सरदेसाय यांच्यांनी हावजान हाडलो. अनेक विशय ज्या भागाचेर थंयसर येयले हे सगळे पेडण्यांतलेच आसले अशातलो भाग ना. मागीर तेच्या नंतर आमी बार्देसान येयले. बार्देसान येयलो जाल्यार प्रामुख्यान पयलो विशय आसलो हो थंयसरले स्थानीक लोक एकवटलेले आनी तेंच्यांनी म्हटलेलें, आमी जेन्ना म्हापशा आयकले लोकांक, तेन्ना म्युनिसिपालिटीन जो कर घेतलो वयता, टॅक्स कलेक्ट केलो वयता, हो दुकानदारांकूय हो हावजींग टॅक्स कलेक्ट केलो वयता म्हणून आयकलें. म्हणजे सादारण डबल टॅक्सेशन हें थंयसरल्या व्यापाऱ्यांक भरचें पडटा अशें आयकपाक मेळ्ळें. तोय विशय हो कालच्या विधानसभेन हाडलो. तेच्या नंतर शापोरा बंदीरवाडो जो आसा, थंय अजुनूय उदकाची समस्या आहा, अजुनूय थंय उदक पावना. म्हणजे गेले असेंब्लीत आमी म्हटलेलें की हर घर कितें तरी जल मुक्त अशें कितें तरी म्हणून हें केल्लें. हय, पण आयज थंय शापोरांतले लोक जो गोंयच्या म्हाका दिसता ट्युरिजम मॅपाचेर शापोरा हें बरें पयलीं पासून आसा, थंय उदकाच्यो समस्या आसात, त्योय हाडल्यो. तेच्या नंतर टॅक्सी एग्रिगेटर जो विशय आसा, हो इश्यू हो काळांतरान चालूच आसा, तोय सोंपलो ना. तेकाय चालना दिवपाचो प्रयत्न केलो. हे सगळे विशय बार्देसान येयल्ले. तेच्या नंतर मोठो जर विशय खंयचो आसत जाल्यार रेड टेपिझम इन डेप्युटी कलेक्टर्स ऑफिस, म्हणजे फायलीच मूव जायना अशेंय थंयसरल्या लोकांची समस्या आसली, अशें थंयसरल्या लोकांची गाराणी आसली. तशेंच फुडें आमी येयले आनी आमी जर तिसवाडी वयता जाल्यार आमकां फॉन्टेनेज एंड सेंट टॉम ट्युरिस्ट न्यूसन्स जो क्रिएट जाल्लो, तोय विशय विधानसभेन गाजलो. तेचेर तर म्हाका याद जाता मंत्र्यान आश्वासनूय दिलें की आपूण तो सुटावो करता म्हणून, आनी आपूण तातूंत लक्ष घालता म्हणून. तेच्या नंतर तिसवाडीक आमकां पळोवंक गेलें जाल्यार चिंबेल हांगासर कित्येक इल्लिगल बोरवेल्स मारल्यात, ह्योय थंयसरल्या लोकांनी आमच्या नजरेक हाडून दिल्ले. त्याच बरोबर बिहारी टेनन्सी, बिहारी टेनंट हेय हांगासर 18K च्या अंडर आमकां पळोवपाक मेळ्ळे. ह्यो सगळ्यो गोश्टी जेन्ना आमी लोकांक आयकपाक गेले तेन्ना आमकां ह्यो सगळ्यो गोश्टी आयकपाक मेळ्ळ्यो. तशेंच तिसवाडीसून मागीर आमी बिचोली सत्तरीन जेन्ना आमी भितर सरले, बिचोली सत्तरी हो आमी एकेच कडेन कार्यक्रम केल्लो. हांगासर चोडन फेरीबोट, जी रो फेरीबोट, आनी हेचो जो विशय जाल्लो तेची काही फोटोग्राफ्स दाखोवन तो थंय विथ एविडन्स थंयसर तो उघड केल्लो. तेच्या नंतर थंयसरले जे शेतकरी आसात, जे शेतकरी प्रामुख्यान मये आनी बिचोलेचे शेतकरी आसात, हांकां म्हाका दिसता 9 वर्सां जालीं, तांकां जे तेंच्यो ज्यो क्रॉप डॅमेजीस ज्यो आसात पळय न्हू, ह्यो तांकां अजुनूय कंपेन्सेशन मेळ्ळेलें ना मायनिंगाच्या संदर्भांतसून. आनी तेतून मागीर फॉमेंतो आसात, आमचो चौगुले आसात, वेदांत आसात, अश्यो मायनिंगाच्यो काही थंयसरले इश्यूज हे थंय येयल्ले. तेच्या नंतर सत्तरीचो विशय प्रामुख्यान येयल्लो हो आल्वारा लँड. होय एसेंब्लीच्या फ्लोराचेर विजय सरदेसायन मांडलो आनी न्याय दिवपाचो ह्या सगळ्या गोश्टींक प्रयत्न केलो. बिचोलेसून जो लाटम बारसे आसा हांगासर तर थंय सरपंचा सकट थंयसरली पंचायत मंडळ आसात किंवा अनेक ग्रामस्थ हे एकवटलेले आनी तांचो एकूच हें आसलो की थंयसरलो जो सेक्रेटरी आसा
वो सतावणूक करता आणि त्याची तात्काळ बदली करची म्हणून द मोमेंट तो विषय फ्लोराचेर काडलो त्या क्षणाक म्हाका दिसता त्याची बदली जाल्या कारण त्याची रोखडीच जी त्याची ऑर्डर आसता पळय अर्द्या वरा भितर ती सोशल मिडियाच्या माध्यमांतसून किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या किंवा प्रेस माध्यमांतसून आमकां ती सर्क्युलेट जाल्ली पळोवपाक मेळ्ळी. म्हणजे काही जे विशय असले हे तात्कालीन सुटावे झाले, काही न्याय दिवपाचो प्रयत्न केला. पण हे सगळें करत असताना आमी जर हे पळयलें जाल्यार जो आवाज जालो विधानसभेन, जो लोकांचो आवाज आयकोन बा विजय सरदेसायान जो आवाज मांडपाचो प्रयत्न केलो तेका परतूय म्हणटा 100% जरी ना जाल्यार 80% न्याय दिवपाचो प्रयत्न जाला. सगळ्यो गोष्टी सुटाव्यो जावंक ना. काही जेन्ना हांव 80% म्हणटा जेन्ना 20% ज्यो उरतात पळय त्यो परत आमी ज्या जाग्यार वचून आमी हें सुरू केल्लें आमचो आवाज विजय ही संकल्पना जशी आमी तालुका वायज आनी 40 मतदारसंघ कव्हर केल्ले तशेंच त्याच धर्तीचेर फुडल्या काळान आमी परत एकदा लोकांच्या फुड्यान वयतले. कारण लिडरशीप ही फक्त हावजाच्या फ्लोराचेर आवाज उठोवन सोंपना, ती परत एकदा लोकां पर्यंत वचोन लोकांच्यो आवाज लोकांची गाराणी आयकोन घेवन ती डे टू डे जे कितें फॉलोअप आसा ते करपाक लागून आमी गांवांनी रस्त्या रस्त्यांचेर नाक्यांचेर वचोन आमी लोकांक आयकोन घेतले आनी परत एकदा जो 80% हा तो 100% न्याय दिवपाचो आमी प्रयत्न करतले. हांव त्या सगळ्या लोकांचे धाडस करता जे आमचो आवाज विजय ह्या कार्यक्रमाक येवन निर्भीडपणे जे धाडसान जे गोंयांक भेटसणारे विशय जे मांडले त्याच्या खंयच आमचो पार्टी चीफ विजय सरदेसायान राजकारण करपाचो प्रयत्न केलो ना. किंबहुना सत्ताधारी पक्षा कडसून ते दिसले गेले. काही लोक जे थंय सहभाग जाल्ले जेंचे सहभाग घेतलेलो ह्या वार्तालापान त्यांच्या कुटुंबियांचे एखादे जर कोणी गव्हर्नमेंट सर्वंट वगैरे जाल्यार त्यांच्यो ट्रान्सफर्स वगैरे केल्यो, काही आफोन हाडून तांकां तंबी वगैरे दिली. खरें म्हणजे जाल्यार सत्ताधारी पक्षान करपाची गरज नासली, तांकां ही एक संदी मेळ्ळी. ज्यो गोष्टी तेंच्या मेरेन पावना, तेंच्या सत्ताधारी आमदारांच्या आवाजांसून पावना, हे कोणा कडसून तरी तांकां पावता आनी हे शेवटी गोंयचे प्रश्न आसले. ताका न्याय दिवपाचो तेंच्यांनी प्रयत्न करपाक जाय नासलो. म्हणून परत एकदा म्हणटा ह्या सगळ्या गोष्टीचें आमी राजकारण न करता आमी लोकां पर्यंत पावतले आनी परत एकदा हीच संकल्पना घेवन आमी आमचो आवाज विजय हो वेगळ्या स्वरुपान आमी लोकां समोर येतले. तुमच्या मुखार बाब दिपकान उत्तर गोंयचो सारांश दवरलो. आतां हांव दक्षिण गोंयचे तशेंच बाकीचे हाजेर उलयतां. आमच्या अध्यक्षान टोटल 270 प्रश्नां घाली. तातूंत 225 अनस्टार्ड क्वेश्चन, 45 स्टार्ड क्वेश्चन, 13 झिरो आवर आनी 5 कॉलिंग एटेन्शनां. त्या भायर 3 प्रायवेट मेंबर रेजोल्युशनां जी बाब कालुसा बरोबर आमची क्लब्ड जाल्ली. आनी खास करून सांगपाचें म्हणल्यार 0 आवराक जे प्रश्न मांडले हे अत्यंत अंत्योदय तत्वावयले मुद्दे मांडले. फॉर एग्जाम्पल गोंयच्या आमच्या मुर्तीकार भाव आसा तांचे कडल्यान एक मागणी आशिल्ली की POPच्यो मुर्त्यो ज्यो येता बाकी राज्यांतल्यान हाचेर बंदी घालची. आनी फाटलीं साबार वर्सां सरकार उलयता की आमी करता हें करता, पूण शेवटी मार्केटान आमी ती POPची मुर्ती पळयतालीच. पूण ज्या दिसा पयलेच दिसा फर्स्ट डेज POPची मुर्तीचेर लक्ष वेधी सूचना हाडली 0 आवराक. हातूंत सरकारान मुख्यमंत्र्यान मान्य केलें की हय हें करपाक जाय आनी हाचेर बंदी हाडपाकूच जाय, जे आज पर्यंत फक्त ओरली आनी उतरांचेर आसताली. 24 वरां भितर ताजी ऑर्डर तुमच्या मुखार सरकारानूय दवरली आनी आमी ती मागीर प्रेसाक रिलीज केली. सो थंय बारीक लोक, आतां मुर्ती करणारे कोण, मुर्ती करणारे लोक अपर क्लास किंवा पयशेकार लोक न्ही, हे अंत्योदय तत्वाचे लोक, बारीक लोक, हांकां पावपाचो प्रयत्न विजय बाबान केलो आनी तो 100% आमी तांकां न्याय दिवपाचो प्रयत्न केलो. त्या नंतर माटोळी सारकी मुख्यमंत्र्यान आमी जेन्ना पॅकेट ऑफ चिप्स म्हळें की मुख्यमंत्र्यान माटोळी म्हणली, बजेट म्हणटे माटोळी. पूण सरकार केन्नाच माटोळीचे विक्रेते जे आसा, जे माटोळीक जे लागता, जी फळां फुलां म्हणा, जी जंगलांतली म्हणा किंवा आमची ट्रेडिशनल व्हेजिटेबल्स म्हणा, हांकां केन्नाच सरकारान न्याय दिवपाचो प्रयत्न केलो ना. आनी बजेटाक माटोळी म्हूण अशें जायना. आमी
खऱ्या अर्थान तिसऱ्याच दिसा आमच्या अध्यक्षान दाखोवन दिले मुख्यमंत्र्यान माटोळी म्हणटकच की माटोळी सुद्दां कसो न्याय सरकार दिना आनी पेडणे ते पणजे टू आगशी टू आमचे केपें टू काणकोण पोंडा टू पणजे आतां साबार वाठारांनी जे हायवेचेर आमची महिला बसतात जी ग्रामीण भागांतली आसा जी एसटी समाजांतल्यान आसता हांकां एक खंय तरी एक मार्केट प्लेस करून दिवचो जे आनी त्या भायर बाजारांनी पंचायतीच्या वाठारांनी म्युन्सिपालिटीच्या बाजारांनी जे येवन बसतात माटोळेचें सामान जे विकतले हांकां एक आयडेंटिकल जागो करून दिवचो आनी त्या भायर तांचे सोंपो घेवचो न्ही टॅक्स घेवचो न्ही म्हणून हो एक लक्षवेधी सरकारा मुखार हाडलो परतून हे एक अंत्योदय तत्वा वयल्या लोकांक पावपाचो प्रयत्न आमच्या अध्यक्षान मुख्यमंत्र्यान ते मान्य केला एखादी ऑर्डर आज फाल्यां येत जो एश्युरन्स दिला की हय मुख्यमंत्र्यान सांगला की आपूण डायरेक्शन्स दिता ऑफिसर गॅलरीक पळोवन ताणें म्हणलां की आपूण डायरेक्शन दिता की हय हें जावकूच जाय ही सेकेंड गजाल आसली तिसरी गजाल आसली पारव्यांचें दुयेंस हें सामकें म्हणजे कबूतर खाना जे मुंबय आतां एक पारव्यांचें दुयेंस स्टार्ट जालां जेन्ना कोविडा वेळार जेन्ना विरोधी पक्ष म्हणून आमी जेन्ना सरकाराक हे दिताले तेन्ना सरकारूय मातसो त्या वेळार आयकूंक घेवपाचो मनस्थितीन नासतालो पूण ह्या वेळार जेन्ना पिजन डिजीज जे जावंक लागला मुंबय सारक्या हातून ते आमी सरकारा मुखार हाडले कारण हे कोणाक लागता हे बारीक लोकांक लागता आनी लोकांनी इतलें एप्रिशिएट केलें लोकांनी आमकां मेसेजीस आनी वॉट्सॅप करूंक लागले की बरो प्रश्न अध्यक्षान घेतला तुमचो म्हणून आतां थंय मुख्यमंत्र्याचें लक्ष हेल्थ डिपार्टमेंट नजरेक हाडून दिलें की मुंबय आनी एग्जाम्पल दिलें मुंबय कॉर्पोरेशनाची थंय ताणें 51 कबूतरखाना बंद केले आयज अशें जालां की गोंयांत एक विशिश्ट समाजाचे लोक सकाळ फुडें आपल्या दुकाना भायर म्हणा किंवा हांगा पिजन फिडींग करतात ते खंय ना तरी बंद जावंक जाय म्हणून आनी हे पिजन फिडींग एट पब्लीक प्लेसीस एंड ओपन प्लेसीस हे बंदी जावची ताजी आमी फॉलोअप करतले सो बेजिकली बारीक लोकां पर्यंत पावपाचो इशू आमी घेतलो त्या भायर अत्यंत म्हत्वाचो मुद्दो म्हणल्यार आमचो श्रीफळ नाल्लाचो प्रेस जो आहा हो 60 ते 70 रुपया ते किलो आसा हाजेरूय आमी एक 0 आवर हाडले आनी थंय एश्युरन्स घेतले की सबसिडायज नाल्ल कारण चवथ लागीं तेकिल्ली आसा आयज प्रत्येक गजालीक आमकां चवथीक नाल्ल म्हणटा लागता तो देवाच्या पुजेक आसूं किंवा जे पदार्थ करतात चवथीक नैवेद्य करतात देवाक हाका सगळ्याक हें लागता आनी आमच्या हिंदू भावांक चड नाल्ल लागता त्या चवथीच्या वेळाचेर नाल्ल सबसिडायज करून कारण 18 आमी केल्ले ज्या वेळाचेर आमी 18 15 रुपया 18 20 रुपयाच्या स्लॅब घालून कारण त्या वेळार 40 रुपया पावयले नाल्ल आनी आमी हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशना मार्फत तेन्ना दिल्ले परतून ते सरकार याद करून दिले म्हाका दिसता तेय अंडर प्रोसेस ते कांय येणार दिसान येतले सो बेजिकली हे इश्यूज जर पळयत हे पब्लीक रिलेटेड इश्यूज आतां येता रेव्हेन्यू लॉसाचेर सरकारान रेव्हेन्यू लॉस कसो चलता आतां कजिनो सारक्या ऑनलायन लायव्ह गेमींग जे आसा हे ऑनशोर कजिनोन जावंक जायना पूण आमच्या अध्यक्षान ऑन द फ्लोर ऑफ द हावस म्हणजे विधानसभेच्या पठाराचेर दाखोवन दिले पेन ड्रायव्ह आनी व्हिडिओ ट्वीट करून जे ताणेंच आमच्या टिमीन जे स्टिंग केले 2-3 दीस पयलीं की कशे तरेन सरकाराक रेव्हेन्यू लॉस जाता सीएजी कागदार दाखोवन दिता पूण लायव्ह प्रॅक्टिकली आमी दाखोवन दिले विथ एविडन्स ऑन द थंय वचून की कशे तरेन लॉस जाता आनी म्हाका आज सांगपाक एक खोस भोगता की आज सरकारान एक ऑर्डर काडल्या जी तुमकां हांव शेअर करता गॅझेट आयला जंय जे अशें जर गेमींग वायलेशनां जाता जाल्यार ताजे फी 25 लाख 50 लाख आनी 75 लाख सरकारान केला आनी ऑफिशियल गॅजेट आयल्या ती तुमकां हांव धाडून दिता त्या भायर एक अत्यंत म्हत्वाचो मुद्दो आशिल्लो जो बाब हाणें तुमकां सांगलो तो सांतोम आनी फॉन्टेनेज एरियान जे लोक रावतात हे ट्रेडिशनल जी थोडी एरियाज उरल्यात जी म्हणजे गोंय म्हणून दिसता आमकां हांगा ट्युरिस्टाचो न्यूसन्स थंय आमच्या अध्यक्षान जेन्ना इश्यू 0 आवराक काडलो मांडलो तेन्ना बाब रोहन खंवटे जो ट्युरिजम मंत्री ताणें सांगलें की विधानसभा जाल्यावर इमिडिएटली आमी हाजेर बसून ताबडतोब एक हाजेर सॉल्व करुया म्हणून त्या नंतर एक अत्यंत म्हत्वाचो मुद्दो म्हणल्यार एक्टिविस्ट आमचे जे एक्टिविस्ट भाव जे आसात गोंयभर जे आज विरोधी पक्षाचें काम करतात खरें तरेन जें काम आमी करूंक जाय आशिल्लें आनी आमी खंय ना खंय तरी कमी पडटात हें काम जे एक्टिविस्ट करतात तांचेर सरकारान भरमसाट केसी घालपाचो जो सत्र चलयला हे लक्षान हाडून दिलें आनी तांकां त्या वेळार थंय विधानसभेन हाडूनय आमच्या अध्यक्षान बसयले कारण सरकाराक दाखोवन दिवंक की जे गोंया खातीर झगडटात ते लोकांचे प्रश्न घेतात तांचेर तुमी केसी घालचे न्ही आनी हे तुमी विड्रॉ करचे सरकारान करना जाल्यार मुखार जेन्ना आमचें सरकार येतलें तेन्ना अध्यक्ष आमचे केसी विड्रॉ करतलो पूण हे सरकार अध्यक्षान ते विधानसभेच्या हातून दाखोवन दिले त्या भायर सामकें एक सांकवाळ पंचायतीचो जो क्लार्क आशिल्लो जो कोणाकूच कांय आयकनाशिल्लो जो आपूण स्वता सुपर कितें म्हणटात ताका पंचायत मिनिस्टर कसो वागतालो आनी कोणूच ताका हालोवंक शकनाशिल्ले अशे हाजे इश्यूज काडून ताका ट्रान्सफरूच न्ही ताका
सस्पेंड करचो पडलो. सरकाराक भाग पडले की एविडन्सा सकट दवरून 24 वरां भितर मुख्यमंत्र्यान आश्वासन दिलें आनी मुख्यमंत्री सॉ टू दॅट की द सांकवाळ सेक्रेटरी जो आहा हो सस्पेंड जाल्लो म्हणून. आतां येता जमनींचेर परतून एकदां सांकवाळची जी जमीन आहा जुवारी लँड स्कॅम हे अध्यक्षान दाखोवन दिले. मंत्र्याक विचारले की जो रिपोर्ट जो आसा जो आदले इजीन हाणें दिल्लो जे तो खंय आसा. मंत्र्यान तो ऑन द फ्लोर ऑफ द हावस प्लेस करता म्हणले पूण ते केन्ना केलेंच ना. आतां रिपोर्टाची कॉपी पूण थंय दाखोवन दिले कशे तरेन हे लँड स्कॅम जालात. केपेंची माया नगरी UP बेस्ड एका रिजनल पार्टीच्या कनेक्टेड मनशांनी येवन केप्यां 10 लाख स्क्वेअर मिटर जमीन कशी हडप केल्या आनी ही अख्खी केपेंची जमीन जी आहा ही माया नगरी कशे तरेन जावपाक लागल्या हे हाडून दिलें. आनी त्या वेळाचेर रुलींग सायडांतले आमदार तशेंच विरोधांतले आमदार सगळे एक शॉक जाले की बाब विजय सरदेसायाक हे मेळटा तरी खंयच्यान काय म्हणून. आनी सरकारान आश्वासन दिलां की ताजेरूय कारवाय जातली म्हणून. त्या नंतर काणकोणची लँड स्कॅम प्रकरण लाटम बारसेचे बाब तुमकां दिपकान तुमकां पंचायती सेक्रेटरी बद्दल सांगलेच पूण त्या भायर थंय भानगड्यो जाल्ल्यो. कमदाची जमीन जी IDCन एक्वायर केल्ली आनी IDCन जे पयशे दिल्ले ते कमदाच्या अकावंटान न पावता काही डॉक्युमेंटाचे भानगड्यो करून जे टेनंट जाल्ले थंय तांच्या अकावंटान ते पयशे गेले कोट्यांनी रुपया म्हणजे एप्रॉक्सिमेट 8 कोटी रुपया ताजे स्कॅम जे आहा ते उक्ताडार हाडले. आतां हे जे स्कॅम जाल्यात बेजिकली सांकवाळ म्हणात केप्यां माया नगरी म्हणा काणकोण म्हणा लाटम बारसेचे जमनीचे प्रकरण म्हणा हाजे सगळे इन डिटेल पत्र आमचे पक्ष कांय येणाऱ्या दिसा भितर म्हणजे फुडले एक 7-8 दिसां भितर चीफ सेक्रेटरीक पत्र बरयतले. हातून एक सारांश असो जालो की सारांश जर तुमी करशात आमच्या विधानसभेचो जाल्यार हातून एक स्पश्ट जाता की आमच्या अध्यक्षान काडली जीप लायली ताळ्याक केले ना. म्हणजे जे विशय मांडूंक जाय स्टेट्समॅन कसो मांडूंक जाय आनी सरकारा कडल्यान एक्शन करूंक जाय हे करून घेतले. त्या भायर संयम बाळगून म्हणजे बिहेवियरल वायज सुद्दां संयम बाळगून मंत्र्यांक कात्र धरपाचो प्रयत्न केलो. मुख्यमंत्र्याक तशेंच मंत्र्यांक आनी जंय बॅकफुटार घालपाक सो पूर्णपणे यशस्वी जालो आमचो अध्यक्ष. त्या क्लासीक एग्जाम्पल म्हणात कॅरिंग कॅपेसिटीचेर सांकवाळच्या प्रश्नाचेर ह्या माया नगरीच्या प्रश्नाचेर आतां थंय सरकाराक उतरां दिवची पडली एश्युरन्सां दिवची पडली ऑन द फ्लोर ऑफ द हावस. त्या भायर वेगळे इश्यूज जे घेतले म्हणल्यार एक म्हणल्यार GCAची जी क्रिकेट ग्रावंड आशिल्ली एक षडयंत्र सिस्टमॅटीक चलताले थंय म्हणजे आमकां दिसून येताले की प्रश्न घाल्लो BJPच्या आमदारान आनी ते सगळे व्हरून सिस्टमॅटीक एक घोळ चलयलो की जी 1,90,000 जमीन जी GCAक जी अलॉट जाल्ली आमच्या धारगळी ती खंय ना खंय तरी व्हरून शिफ्ट करप आनी मवळिंगे व्हरप अशें खंय तरी एक थंय त्या दिसा यत्न जाल्लो. आतां थंय आमच्या अध्यक्षान इंटरवीन करून हाज्या वेळाचेर प्रश्नोत्तराच्या वेळाचेर थंय सप्लिमेंटरी घालून सरकाराक भाग पडले की ती जमीन जी आसा ती स्टेडियम तो थंयच जावंक जाय कारण एम्युनिटीज जे आसा हॉटेल्स एअरपोर्ट म्हणा किंवा रस्ते म्हणा हे धारगळीत सूट. एकंदरीत जो थंय सारकें हें आशिल्लें की 1,90,000 स्क्वेअर मिटर कांय लोकांचो दोळो आशिल्लो रियल इस्टेट करपाक म्हळ्यार शिफ्ट थंयच्यान शिफ्ट करप आनी मागीर ती जमीन पकरप पूण तेंय आमी करपाक दिले ना. त्या भायर PPP मॉडला वयली वास्को बस स्टँडाचेर आज थंय सत्ताधारी तशेंच ओपोजिशन सगळे बोवाळ मारतात की मनोहर पर्रीकरान 2016 जी फावंडेशन घाल्लें कितलेशे कोटी रुपया मोडून बाब नितीन गडकरी येवन ते बस स्टँड आज ते 20% फक्त पायलिंग वर्क जावन ते काडून PPP नांवान रियल एस्टेटाक दिवपाचो एक प्रयत्न जालो. सो हाजेरूय तेय एक्सपोज केले. त्या नंतर बीच क्लिनिंगाची जी स्कॅम आसा म्हणजे ट्यून म्हणजे पयशे कोट्यांनी रुपया मोडटात भरमसाट ती बीच क्लिनिंग बीच एरिया वायज सेल्फ हेल्प ग्रुपांक दिवचे म्हणून काडले. त्या भायर आमच्या मिड डे मिलाची फाटल्या फावट एश्युरन्स दिले मुख्यमंत्र्यान की हात लावचे ना मिड डे मिलाक म्हणून खंयच्याच सेल्फ हेल्प ग्रुपांक. पूण ती सुरवात जाली सांखळेच्यानूच. सांखळेच्या एका स्वयंसेवक जे गट आहा हांचे महिलांचे तांकां काडून थंय सांखळे हांकां दिवपाचो एक निर्णय सरकारान घेतलो अक्षय पात्राक तेय आमी हाडून दिले. आनी त्या भायर थंय एक साक्षी सेल्फ हेल्प ग्रुप म्हणून जेंचे पेमेंट्स पेंडींग आशिल्ले कारण ते ग्रुप जे आसा ते ओपोजीट वावुरताले सरकाराच्या. सो म्हणून खंय ना खंय तरी सूड घेवन तांचें एक 4 लाखाचें बील पेंडींग दवरप तेय नजरेक हाडून मुख्यमंत्र्यान दिलां आनी मुख्यमंत्र्यान आश्वासन दिलां की चवथी पयलीं तेय करतले. कुर्टी खांडेपार सारक्या गांव वाठारांनी जो डॅम बांदलो बंदारा थंय एका क्लेमेंटिना म्हण एका बायल मनशेक 1.5 लाखाचो नुकसान जालें आनी तें 1.5 लाखाचो नुकसान भरपाई करून ताणें 3 वर्सां जालीं ती पत्र बरयताले सरकाराक ताचेर कांयच फॉलोअप जालें ना. ते जेन्ना आमी जनता दरबाराक गेले ते आमी थंय काडले आनी आश्वासन दिलां की
ते एक्शन जातले म्हणून आनी म्हाका कालूच रिपोर्ट आयला की पयरूच शुक्रारा की ताजेर फायल मुवमेंट जावन प्रोसेस सुरू जाला. सो एकंदरीत जर तुमी पळयात जाल्यार पेडणे ते काणकोण, मोले टू आमचे वास्कोचे प्रश्न म्हण आनी एक इम्पॉर्टंट म्हणल्यार जे निलेश नावेलकर बाबान आमच्या नजरेक हाडून दिले, थंयचे माजी कॉर्पोरेटर कावन्सिलर, की एका फुटबॉल ग्रावंडार वॉर्ड नंबर 6 फुटबॉल पोलाच्या बाजूक सिवरेजीचो पीट केला म्हणून आनी फुटबॉल खेळूंक 3-4 वर्सां जालीं ग्रावंडूच बंद दवरला म्हणून. सो युवकांक खेळूंक मेळना म्हणून. सो बेजिकली हे सगळे इश्यूज जे आसा हे बारीक लोकांक पावपाचे इश्यूज. सो आमच्या अध्यक्षान असो निर्णय घेतला की हे जे विशय आसा जे आमचे बॅकएंड टीम प्रोसेस करीत आसा एकान एक आमी तुमकां उतर दितात लोकांक पब्लिकाक की एकान एक इश्यूचे फॉलोअप जातले. पत्रां वतली सरकाराक, त्या नंतर RTI घालून कितें करपा जाय फॉलोअप सरकार दरबारी त्या मागीर मुख्यमंत्र्याच्या मार्फत आसूं मंत्र्याच्या मार्फत आसूं जे कन्स्ट्रक्टीव ओपोजिशन जे करून काम करूंक जाय संयम बाळगून आपले काडली जीब लायली ताळ्याक न करता संयम बाळगून जे करूंक जाय ते आमचे अध्यक्ष करतले. आनी खरे तरेन अंत्योदय सर्वोदय ग्रामोदय हे सरकार जे स्लोगन दिता सरकार खरेंच ते स्लोगना पर्यंत पावता काय कितें करता काय कितें हाजेर वॉच आमी दवरतले आनी लोकांक आमी फटोवन दिवचे नात. सेकंड म्हणल्यार हो जो आमचो बाब अध्यक्षान उत्तर गोंयच्या अध्यक्षान तुमच्या नजरेक हाडून दिले की आमचो आवाज विजय ही संकल्पना राबोवन जी आमी गोंयभर भोंवले हातून जर तुमी पळयशात हो आमी फ्रॉम डे वनाच्यान हो नोटबूक आमी दवरिल्लो हो नोटबूक आनी आमच्या अध्यक्षान स्वता हातून एंट्रीज केल्ल्यो एकान एक आमचे आज आमचे टिमीन बसून जितले इश्यूज घेतले ते टीक मार्क केल्ले आसा आनी हातून एक स्पश्ट जालें की 80% इश्यूज आमी घेतले आनी वी आर ऑल्सो सॅटिस्फायड. आनी जे 20% जे घेवना आमचे दिपक बाबान सांगला तशें ते लोकां पर्यंत आमी वतले. आमचो अध्यक्ष परतो वतलो. चवथ जावन रोखडेच आमचो जो कार्यक्रम आसा आमचो आवाज 2.0 ह्या टिटावयली गजाली ह्या नांवान एक अशी संकल्पना आमच्या तकलेन आयला की ह्या नांवान आमी लोकां पर्यंत वतले आनी मतदारसंघ वायज वतले ते मागीर 50 लोक आसूं 100 लोक आसूं पूण लोकां पर्यंत वचून लोकां पर्यंत मेळप आनी लोकांचे बारीक प्रश्न सोडोवपाचे प्रश्न आमचे अध्यक्ष आनी गोवा फॉरवर्ड पक्ष करतलो. आमी ओगून न्हिदून रावपाचे नात आनी वी वील फॉलो अप ईच अँड एवरी मॅटर ऑन दीस. सध्या स्किमी ज्यो तुम्ही सांगले पळय हर घर नल जावं सिलिंडर पावना तशें तर तेंचे स्किमी चालू आसा तशें आतां रॅली चालू आहा तिरंगा रॅली तेजेर तुमकां पळयात तिरंगा रॅली ते काडप तांकां ते वयल्यान आयलां आसतलें कारण लोकांक बिजी दवरूंक जाय आनी कितें ना कितें करूंक जाय. आमी देशप्रेमीच आमकांय देश पयलो लागता पूण तिरंगा ज्या तरेन विधानसभेच्या प्रकारान त्या स्थितीन आशिल्लो ते आमच्या अध्यक्षान ऑन द फ्लोर ऑफ द हावस दाखोवन दिले त्या दिसा पॉयंट ऑफ ऑर्डर काडून आनी मुख्यमंत्री शॉक जालो की अशें आशिल्लें काय म्हणून आनी 22 दिसां नंतर तो फ्लॅग सारको क्लीन जालो आनी मागीर ताका थंय लायटी बिटी घालून ताका जो मान मेळूंक जाय आशिल्लो ते आमच्या अध्यक्षाक आमकां अभिमान आसा की आमच्या अध्यक्षा खातीर ते जाले. सो आमकां हर घर तिरंगा म्हणटा ते डेली आसा आमच्या लायफान. सो हर घर तिरंगा हर दिन. सो आमकां ते रॅली काडून हे काडून आमकां हे करपाचें ना. एनिवेज दॅट इज देयर पार्टी मॅटर पूण देश प्रथम आनी राष्ट्रा खातीर जे कितें करूंक जाय ते आमी केलात आनी खंय मान दिवंक जाय सरकाराचे नजरेक ही क्लासीक केस. म्हणजे 40 आमदारां पैकी एक आमचो आमदार सांजचो चायेक वता थंय प्रेस भावां कडेन इंटरेक्शन करपाक वतना सांजे 7 वरांचेर उलोवन जातकच सकयल आनी थंय तो ऑब्जर्व करता की फ्लॅग सारको बुरसो असो आसा आनी तो लायट ना काळखान आसा आनी रोखडो हावसा भितर येता आनी पॉयंट ऑफ ऑर्डर काडून ते काडटा. दीस इज लिडरशीप आनी मुख्यमंत्री ते मान्य करता आनी 24 वरां भितर नेक्स्ट डे सांजे जे मान मेळूंक जाय आशिल्लो आमच्या राष्ट्रध्वजाक तो राष्ट्रध्वजाक मान थंय परतो आमच्या अध्यक्षान मेळोवन दिलो. पळया हर घर नल से जल कितें म्हणटात ते स्किमी ताणें काडल्या किंवा ODF हे कशे तरेन फार्स बाब दिपकाच्या मतदारसंघान मांद्र्या किंवा बार्देस हांगा गेल्यार लोक घेवन येताले पंच सरपंच घेवन येताले. कारण कित्याक घेवन येताले ह्या पंचांक सरपंचांक फोर्स करून सायनी मारून NOC दिवंक लायिल्ले की तुमच्या वॉर्डान हर घर 100% जाला तुमच्या वॉर्डान 100% ODF जाला. कारण ते वयर सेंट्रल इंजिनाक धाडूंक जाय आशिल्लें तांकां चॉकलेट घेवपाक कॅडबरी घेवपाक पूण ते कशे तरेन फॉर्ज करून घेतले हे लोकांनी स्वता हाडून दाखयले. 3 गॅस सिलिंडर दिता म्हणून आमी सांगिल्ले एवरी हावज होल्ड म्हणटा तूं BJPचो मॅनिफेस्टो काड आनी पळय. आज पत्रकार भवानी हे प्रश्न तांकां विचारपाची गरज आसा. आमी पळयतात की तांचे पत्रकार परिशद घेता उठूंक लागतात प्रश्नाचो भडीमार सुरू. हे आज पत्रकार भवानी तांकां विचारपाची गरज आसा. सत्तावीस तयारी अशी न्ही ती कंटिन्युअस प्रोसेस. आमचो आवाज विजय संकल्पान राबोवन आमी गेले हे
एक पयलो पावंडो आशिल्लो लोकांचो पल्स कळपाक, लोकांचे विशय इश्यूज जे मांडपाक. आयज हांव प्रावडली सांगूंक शकता आमच्या अध्यक्षान लाटांबारी सारके कारण उत्तरेच्या एका एक्स्ट्रीम पोतान वचून थंयच्या लोकांचे घराणे आयकून गेले आनी अख्खी पंचायत मंडळी थंयची इतली खूश जाली की इश्यूज घेवकूच ना ते हाडले आनी हाडटना तांकां हाडून विधानसभेन बसयले थंय. कारण तुमी पळयात आमी काडटात ते म्हणून. त्या मुरमुगांव सारक्या वॉर्ड नंबर 6 जो एका भुरग्यांक खेळूंक मेळना ग्रावंड युवकांक थंय सिवरेज पीट करून दवरला. तातूंत आमकां काय मतां पडपाचीं ना न्ही आनी इलेक्शन काय रोखडें 1 वर्सान ना. सो बेजिकली लोकांचे प्रश्न समजून घेवपाक आनी खोलाये पर्यंत सकयल वचून फुडली विधानसभेची तयारी आमची असेंब्ली सेशनाची तयारी करपाक आनी लोकांचे मेन म्हणल्यार अंत्योदय, सर्वोदय, ग्रामोदय हे जे ते करतात म्हणजे तांचे जो स्लोगन आहा हे खरेंच सरकार खंय फेल पडटा हे करपाक हे दाखोवन दिवपाक आनी इश्यूज बारीक लोकांचे सॉल्व करपाक आमी वतले. ते मागीर ओबीसी भावांचे आमचे कोटा भितर कोटा आसूं एक आमदार जो प्रामाणीकपणान आनी जो सातत्यान म्हणजे तो 1 सेशन 2 सेशन न्ही फाटले कितली एक वर्सां जाली सातत्यान ओबीसी भावां खातीर सदांच उबो रावलो बा विजय सरदेसाय. ताणें ह्याय तांकां सरकाराक इतलें अनकम्फर्टेबल केलें तुमी पळयलां आसतलें मिडिया गॅलरींतल्यान. सरकार तो प्रश्न आन्सर करता म्हणल्यार इतलो अनकम्फर्टेबल जालो तांकां कितें उत्तर दिवप तांकां ते समजूंक शकले नात. ऑफकोर्स वतले हां आमचे गोवा फॉरवर्ड पार्टी म्हणून आमी वतले विजय सरदेसाय म्हणून. ना 40 मतदार सी एवरी पार्टी इज फ्री टू डू देअर प्रोग्राम्स. कोण तिरंगा रॅली काडटा, कोण संविधान बचाव करता, आरजी आनी कितें करता. सो वी आर फ्री टू डू आवर प्रोग्राम. इलेक्शन येतना मागीर सगळे एलायज जे आसा ते बरोबर बसून सीट कशें करप दॅट इज डिफरंट थिंग. दॅट इज पॉलिटिक्स हॅज नथींग टू डू विथ आमचो पार्टीचो इनिशिएटीव आनी पार्टीचो प्रोग्रामा कडेन. कारण लोकांचो जो प्रश्न आसा समजून घेवपाक कारण ते फाल्यां तुका सांगलें विधानसभेन उबो रावलो काडली जीप लायले जाल्यार आमचो अध्यक्ष करना. आमी ते केलें ना, करूं ना आनी करचें ना. सो वीथ एविडन्स वीथ फॅक्ट एंड फिगर्स जेन्ना विशय मांडटात ताका रिजल्ट मेळटा आनी ते आमी दाखोवन दिल्ले आसा. ते 1 आनी 2 न्ही कितलेशे एविडन्स तुमकां दिले. माटवळी धरात, पीओपी आयडल म्हणात, कजिनोचो इश्यू म्हणात. मेन म्हणल्यार इम्पॉर्टंट म्हणल्यार आमच्या अध्यक्षाक आमी म्हणूंक जाता की वालोर घालता एक्सायज चॅक पळोवन सोऱ्याच्यो गाडयो खंय सोडटात थंय जय माता दी म्हणून ट्रक सोडटात. हे सुद्दां ताणें खंयच्यान सोदून हाडले. म्हणजे त्या राती आमकां कळून येता की त्या राती खंय फोन स्टार्ट जाले सगळे एक्सायज गार्डांचे ऑफिसर एकामेकाक आरे विजयाक कशें कळ्ळें रे काय म्हणून. म्हणजे इतले बरो खोलाय आनी हे केन्ना करूं शकता आमी जेन्ना टिटावली गजाली करतले, लोकां पर्यंत वतले, आमचो आवाज विजय 2 पॉयंट करतले आनी इन डेप्थ गजाली कळूंक लागतल्यो. सो हे संकल्पना रावन बेजीक म्हणल्यार लोकांचे प्रश्न हे आमी करतले आनी लोकां पर्यंत पावोवन लोकांचो बेजिकली प्रश्न सोडोवपाक आमी यत्न करतले. 2022 विजयान विधानसभे पटलाचेर एक्सपोज केल्ले जुवारीचे गोंयच्या इतिहासांत व्हडले स्कॅम लँड स्कॅम म्हणून आनी रेव्हेन्यू मिनिस्टर बाबूश मानसेरान सांगिल्लें आपूण जो एक एडवोकेटाचो घेतलो एडवायस घेतलो आनी ते जनरल एक्स एजी आशिल्ले ताणें सांगलें की हो जो हें आसा पळय जमीन ती परत घेवपाक शकता म्हणून सर. तो रिपोर्ट ताणें परत टेबलाचेर एक्झॅक्टली पयर जेन्ना तुमी पळयला आसतलें श्यामबाब प्रत्येक विधानसभेक सेशनाक ते मागीर फाटले 3 वर्सां सातत्यान कॉन्स्टंट हिटींग जर केला जाल्यार विजय बाबान जाल्यार सांकवाळ लँड स्कॅम खंयच म्हणल्यार एकदा विजय काडला आनी मागीर ओगी रावलो ना. जंय जंय चान्स पडला ते मागीर क्वेशनाच्या माध्यमांतल्यान आसूं किंवा डिमांड्सच्या माध्यमांतल्यान आसूं काडपाचो केलाच आमी आनी प्रत्येक फावट काडला. आनी हे फावट आमी मंत्र्याक धरलो की फाटल्या फावट आश्वासन दिवन तुवें सनदी कशी इश्यू केल्यो आनी फाटल्या फावट जेन्ना एश्युरन्स दिले की रिपोर्ट टेबल करता रिपोर्ट केले ना. पयरूच ताणें सांगलें टेबल करता म्हणून. टेबल आमकां तरी कॉपी मेळूं ना आमच्या अध्यक्षताची. सो आमी सरकाराक आतां बरयतले ताचेर आनी वी वील सी दॅट इट इज टेकन टू लॉजिकल कंक्लुजन. मिनिस्टरान आनी सीएमानी एश्युरन्स दिल्ले आनी एकूय जमीन ती विकपाची ना किंवा कन्वर्शन तुवें सांगलें ते प्रमाणे ती सनदी इश्यू करपाक लागले. ते आतां तुमी पूण फॉलोअप करता. आमी करीत आहा पूण न्ही आमी फॉलोअप करीत आहात. म्हणजे तांकां कितें जाला 33 नंबर तकलेक मारला. म्हणजे आमकां कोण काय करूं शकना. हम करे सो कायदा अंधा कानून हे सद्या चल्लां आनी हे जर टक्कर दितले जाल्यार हाजो एकूच वखद म्हणल्यार लोकां पर्यंत आउटरीच. जे पर्यंत लोकां भितर वचून आमी जनजागृती करचे नात आनी लोक जे पर्यंत उठचे नात जे आतां उठूंक लागल्यात त्या पर्यंत आनी हाजी सुरवात सांकवाळच्या जनतेक जागोवपाचें काम आमच्या अध्यक्षान केलां. तूंय सांकवाळचो थंय लागता
म्हणजे म्हाका याद जाता की तुवें कितलें आमचे कडेन फॉलोअप करतालो इशूचेर. सो आमी सातत्यान दाखोवन दिला की जशे तरेन इशू घेतले ते आमी काडला म्हणून. सो आमी हाचेर फॉलोअप करतलेच. तुवें एक हांगा धारपेडचो इशू तो डेमोग्राफी चेंज जातली म्हणलं पळय ती CISF पेडणे ती पेडणे ती तेजे बाबतींत तुमी कितें फॉलोअप करतले? तेचेर पळय ऑलरेडी अक्वायर्ड करून जमीन अक्वायर करून थंय तेंच्यो रेजिडेन्शियल एरिया स्टार्ट जाल्ली. आमी कशें केल्लें की त्या विशयाचेर अजुनूय सरकार जर कितें करूं शकता. आतां व्हेरी डिफिकल्ट कारण एकदां ते घेवन तेचे थंयसर म्हाका दिसता ओपनिंग फक्त उरलां आसतलें तेचें. पण गोंयच्या सरकाराक तेची कांयच कल्पना नासलें. स्थानीक 2 आमदार आसात तेंच्यांनी केन्ना ह्या विशयाचेर लोकांक क्लियरिटी दिली ना. तो थंयसर जेन्ना आमचो आवाज विजय हो घेवन आमी जेन्ना गेल्ले तेन्ना लोकांनी नदरेक हाडून दिल्ले हे विशय. हांवूय त्याच भागांतसून येता, हांवूय उलयल्लो तेचेर. तेका लागून तेका कित पर्यंत कितें न्याय मेळटलो हो सरकाराच्या हातीन. थँक्यू. थँक्यू.